सो आप सबको मेरी तरफ से भारतीय गणतंत्र दिवस की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं। त्यांच्या इशाऱ्यावर सोसायटीतलं का अख्खं घर पण चालतं. मैं बहुत बहुत आपको धन्यवाद। ये क्या है, किसके लिए लिखा है ये? किसी को डाउट है तो अभी पूछ लो। मार्केट में खरीदने के लिए लगता ही पैसा. हेलो फ्रेंड्स, मैं आशीष बंसुड़े फिर से एक बार स्वागत करता हूँ आप सबका मेरे यूट्यूब चैनल पे। तो दोस्तों, आज है 26 जनवरी, इट मीन्स आज है भारतीय गणतंत्र दिन। सो आप सबको मेरी तरफ से भारतीय गणतंत्र दिवस की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं। आप सबको मेरी तरफ से हॅपी रिपब्लिक डे आणि माझ्याकडून तुम्हाला सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तो जी दोस्तों, आज रिपब्लिक डे है और आज के दिन हमारी सोसाइटी ने कुछ प्रोग्राम ऑर्गेनाइज़ किया हुआ है। तो प्रोग्राम कुछ ऐसा है कि मॉर्निंग में मतलब अभी होगा फ्लैग होस्टिंग सबसे पहले, और फ्लैग होस्टिंग के लिए सबके लिए ड्रेस कोड दिया हुआ है ऑरेंज, वाइट और ग्रीन। तो मोस्ट प्रोबेबली सब ने ऑरेंज तो पहना है और वाइट भी पहना है, बट मैंने पहना है ग्रीन क्योंकि ग्रीन किसी ने भी नहीं पहना था। सो मैंने सोचा कि मैं ही ग्रीन पहन लूँ, तो मैंने ग्रीन और वाइट कलर की मेरी जीन्स है। सो वाइट एंड ग्रीन का ये कॉम्बिनेशन मैंने किया हुआ है। सो बाकी सब ने ऑरेंज एंड वाइट का कॉम्बिनेशन किया हुआ है। तो ऐसे आज हम सब करने वाले हैं फ्लैग होस्टिंग, और अभी कुछ समय में, अभी थोड़ी देर में सोसाइटी के सारे मेंबर्स आ जाएंगे, फिर फ्लैग होस्टिंग हो जाएगा। उसके बाद हमारी सोसाइटी में ऑर्गेनाइज़ किया हुआ है एक सत्यनारायण महापूजा, और वो होने के बाद शाम को हमारी सोसाइटी में ऑर्गेनाइज़ किया हुआ है एक ऑर्केस्ट्रा। तो ये जो है ऑर्केस्ट्रा, ये सिंगिंग वाला ऑर्केस्ट्रा होने वाला है, ठीक आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आमचा आजचा पूर्ण दिनक्रम आहे। तर संध्याकाळचा जो ऑर्केस्ट्रा आहे ना, त्याच्यामध्ये मला फक्त एक क्वेरी आहे की आता जो ऑर्केस्ट्रा होणार आहे तो सिंगिंग ऑर्केस्ट्रा आहे। सो ह्याच्यामध्ये जी गाणी आहेत ती ऑफकोर्स रिपब्लिक डेच्या वरती जी गाणी बनवलेली आहेत तीच असणार आहेत, बट ती गाणी मी यूट्यूबवरती दाखवू की नको हा मला प्रश्न आहे। कारण यूट्यूबवरती सॉंग्स जेव्हा आपण अपलोड करतो तेव्हा त्याच्यावरती यूट्यूब स्ट्राईक मारतं, आणि त्यामुळे माहीत नाही मला या गाण्यांवरती स्ट्राईक येईल की नाही। सो तुम्हाला जर काय याच्याबद्दल काय माहिती असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, त्यामुळे मलासुद्धा कळेल। बट मी दाखवण्याचा प्रयत्न करीन पूर्णच आमचा आजचा जो काही कार्यक्रम आहे तो। सो आता थोड्याच वेळात सोसायटीचे सगळे मेंबर्स येतील खाली आणि आम्ही फ्लॅग होस्टिंग करू। तुम्हाला तोही व्हिडिओ मी दाखवणार आहे। आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटतील। आणि आमच्या चॅनलवरती काही प्लेलिस्ट आहे, तर प्लेलिस्टमध्ये जाऊनसुद्धा सारे व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील। कोल्हापूर सिरीज आहे आमची, ती तुम्हाला बघायला भेटेल, तीही एकदा तुम्ही बघून घ्या, तुम्ही एन्जॉय करू शकता। आणि आजचा व्लॉग सुरू करूया। आणि मी पूर्ण ऑल सेट आहे, ग्रीन आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन मी केलेलं आहे। चला तर मग जाऊया फ्लॅग होस्टिंग करायला। चालू हो जाएगा, 10 साढ़े 10 बजे चालू हो जाएगा। सत्यनारायण पूजा जैसे चालू हो जाएगा उसके बाद महाआरती होगा। महाआरती के बाद सबको प्रसाद दिया जाएगा। उसके बाद दोपहर को 3 साढ़े 3 के आसपास सब लेडीज़ लोग नीचे आना। लेडीज़ लोग नीचे आके उनको नाश्ता है, सबको रिफ्रेशमेंट है लेडीज़ लोगों के लिए स्पेशली, और उनका हल्दी कार्यक्रम चालू हो जाएगा। हल्दी कार्यक्रम जैसे ही खत्म होता है उसके बाद छोटा सा ऑर्केस्ट्रा रखा है, हिंदी गानों का ऑर्केस्ट्रा रखा है। आपको जैसे 7 बजे चालू होगा, वो 7 बजे, 7 से 8 बजे तक है। हाँ, हल्दी कार्यक्रम जैसे ही खत्म होता है, तो इसीलिए सभी को टाइमिंग का थोड़ा सा स्ट्रिक्टली पालन करो आज। उससे क्या है कि सब कार्यक्रम अपन बराबर से कर सकते हैं, घाई नहीं होगा, बराबर से करेंगे हम लोग। तो जैसे ये ऑर्केस्ट्रा शुरू होगा 7 बजे ऑर्केस्ट्रा स्टार्ट हो जाएगा, 7 से 8 बजे तक है। बाहर के 2-3 लोगों को बुलाया है, फर्स्ट टाइम है। आप लोगों का सपोर्ट चाहिए, कैसा लगता है आप बताइए, आपका रिव्यू भी हम लोगों को। इससे अगले साल हम लोग और अच्छा करने का प्रयत्न करेंगे। टाइमिंग का इंपॉर्टेंस है सब लोगों के लिए, टाइम पे आओ सब लोग, सब लोगों का सहायता जरूरी है। सब लोग आओ नीचे, हेल्प करो एक दूसरे को, तभी एक्टिविटी प्रॉपरली होगा ही।
दाखवतो सोसायटीचे सर्व मेंबर्स, लेडीज, जेंट्स सर्व इथे उपस्थित आहेत. आमचा हा जो कार्यक्रम आहे तो अगदी उत्तम पद्धतीने पार पडणार आहे. तर मित्रांनो, आमच्या सोसायटीमध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम होता तो पूर्ण झालेला आहे आणि आता आमच्या सोसायटीमध्ये एक ऑर्केस्ट्रा ठेवलेला आहे. तर हा सिंगिंग ऑर्केस्ट्रा आहे, त्याची माणसंसुद्धा आलेली आहेत आणि आता लवकरच तो सुरू पण होणार आहे. तर मी तुम्हाला तो ऑर्केस्ट्रा पण दाखवतो. सर्व लेडीज आहेत. आज का एंकर हमारा एक गाना आनंदाचे, मैं पुजारी साहब का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने हमें यहाँ पे मौका दिया. नमस्कार. आज इथे महालक्ष्मी सोसायटी आयोजित प्रजासत्ताक दिनानिमित्त सत्यनारायणाची पूजा आणि हळदी कुंकू. आज आपल्याला प्रजासत्ताक दिनानिमित्त खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा. आणि सर्वप्रथम जी रांगोळी काढली ना ती एकदम उत्कृष्ट रांगोळी आहे आणि आपल्या सगळ्यांची मेहनत तिथं दिसते आणि आल्या ते प्रसन्न वाटतंय. महिलांची ताकद दिसते हा याच्यात. कुंडूर आहे, भारतीय कुंडूर चेअरमॅन आहे. ट्रेजरर माझी मिसेस आहे, सुलोचना पुजारी आहे आणि सेक्रेटरी आहे संतोष प्रवीण कुमार. वा वा, म्हणजे महिला राज्य आहे. पण एक सांगू का, महिलांना दिलं, महिला एकदम सक्षम झालेल्या आहेत आणि त्या खूप सोसायटी चांगली चालवतात आणि जेणेकरून तुमचा त्रास त्यांच्यावर ढकलला तुम्ही. बरोबर आहे की नाही? म्हणजे काय असेल ते तुम्हीच करा. नाही तसं नाही आहे. त्यांच्या इशाऱ्यावर चालते सोसायटी. त्यांच्या इशाऱ्यावर नाही, सोसायटी नाही का अख्खं घर पण चालतं. त्या काय झालं आणि मी काय झाले, सगळ्या समांतरच आहोत. आणि आपण खूपच सुंदर आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला दोघांना बोलवलं त्याबद्दल आम्ही खूप खूप तुमच्या आभारी आहोत. धन्यवाद. मला असं वाटतं मध्ये काय फटका द्यायला असेल पण काय म्हणूनच झालं ना तरी पण आठवणच काढणार ही सोसायटी काही नाही. आता रीनाजी पुढचं गाणं पेश करतायत, फुललेले क्षण. बरं, रीनाजीची ओळख दोन गोष्टी आहेत. देखता हूँ, कोशिश करता हूँ. और आप लोग बुलाया इसके लिए मैं बहुत बहुत धन्यवाद. थैंक यू वेरी मच. आणि महिला शक्ती नारी शक्ती म्हटल्यावर काय प्रश्नच नाही. महालक्ष्मी काय अवतार
आपको तहे दिल से एक नमस्ते. आणि पुजारी साहेबांनी आम्हाला इथे बोलावलं, कार्यक्रम करण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. खूप छान वाटलं. थोड़े श्रोते होते, ऑडियंस कम था, लेकिन आप सभी ने एंजॉय किया. कुछ लोग अपनी पुरानी यादों में चले गए, होता है अक्सर. चलो, थैंक यू. आज का कार्यक्रम सबको कैसे लगा? ये जो है बहुत ही शॉर्ट पीरियड में हमने कुछ भी मिस्टेक हुआ रहेगा तो मैं अभी से माफी मांगता हूँ सब लोगों से. बहुत ही शॉर्ट पीरियड में हुआ क्योंकि बहुत लोगों का अभी गेस्ट भी बहुत आए. संतोष शेट्टी भी आए, समीर ठाकुर भी आए, बाद में और भी लोग आए. तो ये सरप्राइजिंगली था और इनका प्रोग्राम भी आज एकदम सरप्राइजिंगली था. तो सब लोगों को कैसा लगा आज का प्रोग्राम? तो हम लोग अगले साल प्लान कर सकते हैं. कुछ आवाज ही नहीं आ रहा है. थैंक यू वेरी मच. छोटा सा एफर्ट था हमारा जो सक्सेस हो गया. थैंक यू वेरी मच. थैंक यू वेरी मच. हाँ सर, इशारे से बताएं. जैसे मैं हम दोनों ठीक है, पर मेरे को वर्ड नहीं पता रहेगा. आप पढ़ के मेरे को एक्सप्लेन करोगे विदाउट इशारा. इशारा नहीं करना. ये वर्ड है, सपोज रंगोली वर्ड है, तो आप ये दिखा दोगे तो इशारा नहीं करना, बताने का. रंगोली नहीं, रंगोली वर्ड नहीं बताने का. इशारा नहीं, इशारा नहीं, सिर्फ बात दिखाने. बात से बता कि आज आप लोग लेडीज लोगों ने क्या बनाया रंगोली का, तो वैसा बिल्ली रहेगा. हमारी सोसाइटी में आती है रोज. क्या आती है? कैट बोला, कैट नहीं है, जो लिखा है वही. फिर सपोज कैट अगर बोला तो बोलेगा कैट को हिंदी में क्या बोला. बीजेपी ऑफिसच्या समोर असं आहे का? एक संजीव धांडर. तर मित्रांनो, ऑर्केस्ट्रा तर खूप छान पद्धतीने पार पडला आणि आता काही गेम्स आहेत ते आम्ही इथे खेळणार आहोत. तर या गेम्समध्ये सुद्धा भरपूर मजा येणार आहे. गेम स्टार्ट करें. यस, आज के प्रोग्राम का नाम क्या है ये पहले बताओ. हाँ, देखो ये क्या है, किसके लिए लिखा है ये? हाँ, वेरी गुड. तो आज के प्रोग्राम का नाम है ऊर्जा. तो हम लोग आज का गेम स्टार्ट करते हैं. गेम का नाम है बातें बातें में. ठीक है, तो अभी गेम्स के लिए बताएंगे हमारे मिस्टर सर्वेश. बेसिकली 2 पेयर्स में गेम खेला जाएगा. ये पेपर पे वर्ड्स लिखे जो डेली हम लोग यूज करते हैं बातों बातों में. तो सपोज समझाना है कि वर्ड क्या है, लेकिन इशारा बिल्कुल नहीं कर सकते, सिर्फ बोल के बताना है, लेकिन डायरेक्ट नहीं. 15 सेकंड में वर्ड गेस करना है. किसी को डाउट है तो अभी पूछ लो. रूल्स पता है ना? वापस की आवाज बढ़ाओ. आंटी वो रखेगी नहीं, मेरे को पता है. हाँ, तो आंटी रखेगी ना वर्ड. आपको देख वो वर्ड देख के समझना है. वो समझाएंगी. हाँ, तो आपको वर्ड पकड़ना है. आंटी स्टार्ट. ये समझा ना? टाइम स्टार्ट. लगता है ज्यादातर मार्केट में खरीदने के लिए लगता ही है. क्या है वो चीज? पैसा. अपने को काटता है. काटता है अपने को बहुत. और काटने से नहीं, काटने से कुछ अपने को बीमारी भी होता है उसकी वजह से. मच्छर. कौन क्या करने वाला है? हो गया. रेडी रेडी 1 2 3 गो. पकडू. पकडणार आहे क्या? सगळ्या सोसायटी मध्ये असतात. पार्टी नाही नाही. सेक्रेटरी. बाहेर जाताना किंवा कुठेही जाताना आपण छान वाटा वास श्वास भेटायचा लागतो. चला उर्दू मध्ये काय बोलतात? उर्दू मध्ये काय? हां. 1 2 3 गो. हात हात नाही चालू आहे टाइम.
डिसेंबरमध्ये खूप क्लायमेटमध्ये हे असते गरमी, मग आणखीन पावसाळा, थंडी. सर्व मुलांना आवडते, खायला आवडते, खायला आवडते. सगळ्यात जास्त मुली काय करतात घरात? मुली सर्वात जास्त काय करतात? मला हे नको ते नको हट्ट. दुसरं मराठीमध्ये काय म्हणतात? जास्त खूप हट्ट म्हणजे करतात की चलो टाइम स्टार्ट हो गया. Okay, 1, 2, 3, go. सो मित्रांनो, सोसायटी फंक्शन कंप्लीट झाल्यानंतर आम्ही सर्वजण पोटभर जेवलो, कारण जेवणाची व्यवस्था होती. व्हेज बिर्याणी सोबत रायता, पापड आणि स्वीट डिशमध्ये गोडाचा शिरा. तर मित्रांनो, फायनली आमच्या सोसायटीचं फंक्शन जे आहे जे कंप्लीट झालेलं आहे आणि आजचा ब्लॉग खूपच सुंदर झालेला आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा. आम्ही तर या फंक्शनमध्ये भरपूर एन्जॉय केला. आय होप तुम्हीसुद्धा भरपूर एन्जॉय केला असेलच. तर मित्रांनो, असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटतील. सो विथ दिस पॉईंट आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, टेक केअर अँड गुड नाईट. मार्केट में खरीदने के लिए लगता ही है. पैसा.